वेलकम बॅक. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्यांच्या 5 वर्षांच्या कार्यकाळाचा संपूर्ण हिशोब मागत आहोत. आपण फायनल राऊंड मध्ये आहोत. आता फक्त 2-3 मिनिटांमध्ये एक प्रश्न राजेंद्र टिकिया यांचा आहे. भारताचं राजकारण जे आतापर्यंत पाहिलंय, ज्यामध्ये सोनिया गांधी जे करत आहेत ते राहुल गांधींसाठी करत आहेत, लालू प्रसाद यादव जे करत आहेत ते तेजस्वी यादवसाठी करत आहेत, असंच शरद पवार, ममता बॅनर्जी हे सगळेच नेता मंडळी आपलं कुटुंब, आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करत आहेत. तुम्ही जितकी जास्त मेहनत, तुमच्या मेहनतीचे कौतुक तर तुमचे विरोधी सुद्धा करतात. आम्हाला तर हे जाणून घ्यायचं आहे की तुमच्या मागे पुढे तर कुणीच नाहीये. मग तुम्ही इतकी मेहनत कोणासाठी करताय? हे बघा, मला असं वाटतं की प्रत्येक जण जो कोणी राजकारणामध्ये आहे, आता जितक्या पक्षांची तुम्ही नावं घेतलीत, हे पक्ष असे आहेत की ज्यामध्ये 3 गोष्टी कॉमन आहेत या इंडिया अलायन्समध्ये आणि त्यांना एकत्र येण्याचं हे कारण देखील आहे. हे हाडाचे सांप्रदायिक आहेत, हे हाडाचे जातीयवादी आहेत आणि हाडाचे परिवारवादी आहेत. आता हिंदुस्थानामधील प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न येतो. काही जण वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतात, की इतकी एनर्जी तुम्ही कुठून आणता असं विचारतात. काही जण बोलतात, कशाला इतकी मेहनत घेतात बाबा, कशाला मरताय 8-10 वर्ष झालीत. मला एक नेता भेटायला आले होते एकदा. खूप मोठे लीडर आहेत ते. पहिल्या टर्ममधील माझं शेवटचं 5वं वर्ष होतं. म्हणाले, की मोदीजी आता तुम्ही पंतप्रधान झालात. आता यापेक्षा अजून काय होणार आहे या जगामध्ये? इतकी मेहनत कशाला करत आहात? असं ते म्हणाले होते. कारण की त्यांना एकाच प्रकारच्या विचारांनी या देशाचं राजकारण चाललं होतं ना. मला असं वाटतं, की सगळे लोकं काम करत आहेत. मीही काम करत आहे. ते देखील आवश्यकतेनुसार मेहनत घेत आहेत. मीही माझ्या आवश्यकतेनुसार मेहनत करत आहे. ते देखील त्यांच्या कुटुंबासाठी काम करत आहेत. मीही माझ्या कुटुंबासाठी करत आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये 5-6 माणसं आहेत. तर त्यांना 5-6 लोकांसाठी मेहनत करावी लागते. तर तेवढ्या तासासाठी ती मेहनत चालून जाते. पण माझ्या कुटुंबामध्ये 140 करोड आहेत. त्यामुळे मला जास्त मेहनत करावी लागते. जर माझ्याही कुटुंबामध्ये 5-6 जण असते, तर मलाही काही जास्त करायची गरज नाही. इकडनं-तिकडं 2-4 इंटू दिले तर राजा सर मला चहा पाजला असता, माझं काम भागलं असतं. पण मी माझ्या 140 करोडच्या कुटुंबियांसाठी जगत आहे आणि त्यासाठीच मी मेहनत देखील करत आहे. त्यांचं आयुष्य, त्यांची स्वप्न आणि मी म्हणत असतो, तुमची स्वप्न हा माझा संकल्प आहे आणि माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा तुमच्यासाठी आहे. माझा प्रत्येक क्षण देशासाठी आहे. त्यामुळेच मी म्हणत असतो की 24/7 फॉर 2047. मोदीजी, एक कारण की निवडणुकीची वेळ आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रेडिक्शन्स आणि दावे केले जात आहेत. काय काय दावे केले आहेत लोकांनी ते मी तुम्हाला दाखवतो. हा माझा शेवटचा प्रश्न असेल. चुनाव ज्यादा से ज्यादा स्टेट्स में खत्म हो गया है. पिछले 4 फेजेस के परिणाम साफ है और नरेंद्र मोदी जी चुनाव हार रहे हैं. आने वाला दिन में तो बोलना है कि मोदी बाबू का सरकार को एक्सपायरी डेट हो गया है. जो 74 की बातें करते थे, अब उन्हें सोचना पड़ेगा कि उनका खाता कहां खुलेगा. एक के अलावा मुझे नहीं लगता कोई खाता खोल पाएगी. आम आदमी पार्टी के 7 सांसद भारी बहुमत से जीत रहे हैं. हमारे जितने भी सर्वे आ रहे हैं, यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम आहे. हे 2019चे व्हिडिओज आहेत. तुम्ही एक चांगलं काम केलं की तुम्ही 2019चे व्हिडिओ आणलेत. मी तर म्हणतो की 2014 मधले पण आणा, हेच डायलॉग्स मिळतील. 2019 मध्ये आणले तर हेच डायलॉग ऐकायला येतील आणि 2024 मध्ये पण हेच डायलॉग सुरू आहेत. आणि जनतेने देखील त्यांचा स्वभाव जसाच्या तसाच ठेवला आहे. यांच्या बोलण्याचा काहीही प्रभाव त्यांच्यावर पडत नाहीये. आणि निराश तर आहेत. आधी ते म्हणायचे, मोदी 400चा आकडा पार कसा करू शकतो? याचा अर्थ असा की ईव्हीएम मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. आता मी त्यांना विचारतो, तुम्ही हा असा आकडा कुठून देता? तुम्ही आता कोणत्या ईव्हीएमला पकडलाय सांगा बरं? आता बघा, त्यांना तुम्ही बघितलं असेल की अतिशय क्रिटिकल पेशंट जरी आला, तरी डॉक्टर म्हणतात की काळजी करू नका, काही नाही होणार. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांना
थोडं पळवण्यासाठी, मीडियामध्ये बोलण्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. नाही आता तुम्ही इतकंही प्रॉब्लेम नाही करू शकणार तर मग आता प्रॉब्लेम आता 4 जून नंतर बिचारा टेन्शनमध्ये येणारच आहे. तोपर्यंत थोडं जगू द्या ना त्यांना. 4 जून पर्यंत नाही. आता तुम्ही म्हणालात की 2047 पर्यंत. ते म्हणाले की मोदीजींनी खूप लांबचा कार्यक्रम बनवलाय. हे तर कुठेच जाणार नाहीये 47 असं पर्यंत. आहे की माझं अजूनही असं मत आहे की ईश्वराने मला कोणत्यातरी एका विशिष्ट कामासाठी पाठवलंय. परमात्म्याने माझ्यासाठी कोणत्यातरी हेतूसाठी मला पाठवलं आहे. नाहीतर मी जिथून आयुष्याला सुरुवात केली होती तिथून येण्याचं काही लॉजिकच समजत नाहीये. कोणताच रस्ता नाही जो मला इथे घेऊन जाईल. ईश्वरानेच मला हे काम करण्यासाठी सांगितलं आहे, मला पाठवलं आहे आणि माझं मार्गदर्शनही परमात्मा स्वतःच करत आहे. मला मार्ग देखील स्वतः परमात्मा दाखवत आहेत. परिश्रमाची, पुरुषार्थाची, पराक्रमाची जी स्फूर्ती आहे ती त्या परमात्म्याच्या कृपेमुळेच मला मिळत आहे आणि त्याच अनुषंगाने मी काम करतो. मला हे नक्की माहीत आहे की विकसित भारत 2047 पर्यंतचं टार्गेट हे देखील ईश्वराने माझ्याकडनं करवून घेतलंय आणि जोपर्यंत पूर्ण नाही होणार मला वर नाही बोलणार ते. आणि जगामध्ये आज दुसरी कोणतीच जागा नाही माझ्यासाठी, इथेच आहे. कारण की हिंदुस्थानाला जगासाठीही काहीतरी करण्याचा देशाचा, जर तुम्ही विवेकानंद वाचले असतील, श्री अरविंद वाचले असतील, भारत हा फक्त एक देश नाही आहे. भारत हा एक उदात्त हेतू असणारा देश आहे आणि विश्व कल्याण त्याच्याच हातून होणार आहे. मोदीजी तुमच्यासाठी एक प्रेक्षकाने 4 ओळी लिहून पाठवल्या आहेत. त्यांनी लिहिलंय की मैं दिया हूं, मेरी दुश्मनी तो अंधेरों से है, हवाएं खामखा मेरे खिलाफ हैं. मैं दिया हूं, मेरी दुश्मनी अंधेरों से है, हवाएं खामखा मेरे खिलाफ हैं. हवाओं से कह दो आजमा के दिखाएं, बहुत दिए बुझाए हैं, एक दिया जला के दिखाएं. मी खूप खूप आभारी तुम्हा सर्वांचा. खूप धन्यवाद. जे लोक पंतप्रधान मोदी यांच्या बोलण्याने कन्व्हिन्स आहेत त्यांनी कृपया उभं राहून हात वर करून टाळ्या वाजवून त्यांचं समर्थन करावं.